राज्यातील रब्बी पेरण्या अंतिम टप्प्यात असून बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केलेला आहे. पण विम्याची भरपाई मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी करणे गरजेचे आहे. खरीप हंगामामध्ये राज्य सरकारकडून काही ठिकाणी डिजिटल क्रॉप सर्व्हे करण्यात आला होता. पण शासनाच्या निर्णयानुसार संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम 2024 पासून ई-पीक पाहणी, डिजिटल क्रॉप सर्व्हे, मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करायची आहे. रब्बी हंगाम 2024 मध्ये ज्वारी, गहू, हरभरा, मका या पिकांचा समावेश आहे. तर रब्बी ज्वारी या पिकाचा विमा अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. तर 1 डिसेंबर 2024 पासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम 2024 साठी ई-पीक पाहणी सुरू करण्यात येणार आहे. यावेळी शेतकरी स्तरावरून व सहाय्यक स्तरावरून मोबाईल ॲपद्वारे पिकाची नोंदणी करण्यात येणार आहे. तर त्यासाठी जी पण आपली शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी करायची आहे, ही ई-पीक पाहणी करण्याचा जो कालावधी आहे तो 1 डिसेंबर ते 15 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये आपण आपल्या वैयक्तिक मोबाईलवरून आपल्या जमिनीमध्ये पेरणी केलेल्या पिकाची ई-पीक पाहणी करू शकता. त्यानंतर जी पण आपण सहाय्यक स्तरावरील ई-पीक पाहणी आहे त्यासाठीची मुदत आहे 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025. सुरुवातीला शेतकरी स्तरावरून मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी नोंद करण्यात येणार आहे व शेतकरी स्तरावरील कालावधी संपल्याच्या नंतर सहाय्यकामार्फत उर्वरित शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजे DCS यामध्ये गटाच्या हद्दीवर आधारित जिओ फेन्सिंग बंधनकारक करण्यात आलेले आहे. म्हणजेच जोपर्यंत संबंधित खातेदार हा निवडलेल्या गटामध्ये जाऊन पीक पाहणी करत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या पिकाचे छायाचित्र काढता येणार नाही व अपलोडही करता येणार नाही. आता हे जिओ फेन्सिंग म्हणजे काय, तर आपलं जे GPS लोकेशन असतं ते ऑन केल्याच्या नंतर आपण आपला जो गट नंबर आहे त्या गटामध्येच आपण उभा राहून लाईव्ह फोटो काढणे गरजेचे असते. तर GPS ऑन केल्याच्या नंतर आपल्याला आपण जिथे उभा आहोत तिथलं लोकेशन ट्रॅक केलं जातं. तर अशा प्रकारे येत्या 1 डिसेंबरपासून ई-पीक पाहणी रब्बी हंगामासाठी नोंदविण्यासाठी किंवा ई-पीक पाहणी करण्यासाठी सुरुवात होणार आहे. ही ई-पीक पाहणी कशा प्रकारे आपण मोबाईलवरून करायची याबाबत आपण लवकरच ई-पीक पाहणी सुरू झाली की लगेच आपण व्हिडिओ बनवूयात आणि चॅनलवर प्रसारित देखील करणार आहोत. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन पण ऑन करा आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना आणि मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल. दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.